झी 24 तास एक पाऊल पुढे। पैगंबर शेख यांना गावात शाळा बांधण्याचं स्वप्न ग्रामस्थांना दाखवलं। शाळेअभावी गावाला आणि आपल्या मुलांना भविष्य तरी काय असा विचार ग्रामस्थही करत होते। पैगंबरच्या स्वप्नाला साथ द्यायचं ग्रामस्थांनी ठरवलं। शाळा सुरू झाली, पण पैगंबरची नियत फिरली आणि गावातली शाळा आता शहरात विसावली। 10वीची परीक्षा जवळ आली, पण या शाळेतल्या मुलांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत, कारण पैगंबर या मुलांना अजून फॉर्म देतच नाहीये। वेलींनी ज्या वृक्षाच्या आधारावर जगावं, वाढावं, त्याच वेलीनं वृक्षाच्या मुळावर उठावं अशी स्थिती सोलापूर जिल्ह्यातल्या मिरी गावातल्या लोकांची झालीय। मिरी गाव पुनर्वसन झालेलं हे गाव पावसाळ्यात कायम पुराच्या विळख्यात सापडणाऱ्या या गावाचं 10 वर्षांपूर्वी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन झालं। गाव तसं गावासारखं, गावात शिक्षणाची सोय नव्हती। माध्यमिक शिक्षणासाठी गावापासून लांब अंतरावरच्या शाळेत जावं लागत होतं, त्यामुळे गावातल्या मुलामुलींना कुणीही शाळेत पाठवत नव्हतं। मुलामुलींनी शिकावं, मोठं व्हावं असं गावातल्या लोकांना वाटायचं, पण मुलांच्या काळजीपोटी म्हणा किंवा मग सामाजिक असुरक्षिततेपोटी कुणीही मुलांना शाळेत पाठवत नव्हतं। अशा वेळी मूळ गावातलाच पण सोलापुरात राहणारा उच्च शिक्षित पैगंबर इमाम शेख या तरुणानं गावकऱ्यांना शाळेचं स्वप्न दाखवलं। शाळेची इमारत, शाळा चालवण्यासाठी पैसा आणि शाळेच्या प्रगतीसाठी मुलांची पट संख्या। गावात शाळा होती म्हटल्यावर गावकऱ्यांना हुरूपच आला होता। गावकऱ्यांनी आपापल्या परीनं होईल तशी शाळेला मदत करायला सुरुवात केली। कुणी विटा, कुणी वाळू, कुणी सिमेंट दिल्यानं हा म्हणता शाळेची इमारत उभी राहिली। JNB शिक्षण संस्थेच्या बॅनरखाली राजेश कोठे प्रशाला उभी राहिली। हुशार विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या पाठबळावर शाळेनं प्रगती केली। एवढी प्रगती केली की काही वर्षांनी शाळेला सरकारी अनुदान मिळायला लागलं। सरकारी अनुदान मिळायला लागल्यानंतर संस्थाचालक पैगंबर शेखची नियत फिरली। त्यानं नफा कमवण्यासाठी शाळा सोलापूरला हलवण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला। सोलापूरला शाळेत जाणं गावातल्या मुलांना शक्य नव्हतं, त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या 200 मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला। शाळा जर सोलापूरला गेली नाही, इथून मुलांचं मुलीचं काय इतकं अतोनात नुकसान होणार आहे की ते काय सांगायची गरज नाही। आणि इथून 10 ते 15 किलोमीटर शाळा आहे, हायस्कूल आहे, त्याच्यामुळं जाणं शक्य होते। त्याच्यामुळे इथं शाळा आम्ही काढलेली आहे आणि ती इथंच राहिली पाहिजे असं आमचं गावकऱ्याचं म्हणणं आहे। आमच्या मुलीचं शिक्षण होईल, आमच्या मुली योग्य पदावर जातेल्या, एखादी मुलगी आरबोळीसारखी मिरीतली एखादी कलेक्टर होईल या आशेनं आम्ही सगळं केलंय, परंतु ह्या साहेबांनी असं घोटाळा केलेला आहे, तर इथून ही शाळा अजिबात हलता कामा नये एवढीच आमची ग्रामस्था वतीनं नम्र विनंती। SSC बोर्डाचे परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जवळ आली असतानाही संस्थाचालक पैगंबर शेखनं विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेतलेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमय झालंय। तर 8वी 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न सतावतोय। 15 ऑगस्ट रोजी 2 शिक्षक होते, मात्र 15 ऑगस्ट नंतर ते 2 शिक्षक आम्हाला परत शिकवण्यासाठी आलेले नाहीत। आम्हाला समजलंच नव्हतं की आणि यातून शाळा स्थलांतर केली, परंतु आम्हाला माहित नव्हतं की शिक्षक यातून जातील आणि शाळा स्थलांतर केली जाईल। 17 ऑगस्ट रोजी आम्हाला समजलं की ही शाळा इथून स्थलांतर झालेली आहे, तेव्हा मात्र आम्हाला खूप दुःख झालं। 1 मार्चला पेपर आहेत, पण या 15 ऑगस्ट पासून आम्हाला शिक्षक शिकवण्यात येत नाहीत, परंतु आमचे बीजगणित, भूमिती आणि मराठी हा विषय शिकवला जात नाही, तरी आमचे फार नुकसान होत आहे। गावकऱ्यांनी मुलांवर झालेल्या अन्यायाबाबत सरकारी पातळीवर दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची दाद फिर्याद कोणीही घेतली नाही। शेवटी थकलेल्या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे मदतीचा हात मागितला। या संदर्भात शिक्षणाधिकारी, माननीय शिक्षणाधिकारी, त्याचबरोबर शिक्षण संचालक, उपसंचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे। आम्ही प्रत्येक वेळेला शिक्षणाधिकाऱ्यावर खेटे घालतो, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, फॉर्म भरले जात नाहीत, शिक्षक येत नाहीत, परंतु त्यांच्याकडे अजिबात डोळेझोक केली जाते। फक्त संस्था आणि त्यांच्याकडून मिळणारा मलिदा याच्याकडेच शिक्षणाधिकारी त्याचं खातं, शिक्षण खातं हे लक्ष देत आहे। झी हेल्पलाईनच्या टीमनं मिरीतल्या मुलांची शैक्षणिक कोंडी समजावून घेतली। आम्ही संस्थाचालक पैगंबर शेखशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते झी हेल्पलाईनच्या कॅमेऱ्यासमोर यायला तयार नव्हते। गावातल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी झी हेल्पलाईनची टीम जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला पोहोचली। शिक्षणाधिकारी कार्यालयात नव्हते, त्यामुळे आम्ही शिक्षणाधीक्षकांची भेट घेतली। त्यांना गावातल्या शाळेची रामकहाणी सांगितली। त्यांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही असं सांगत तातडीनं कारवाईचं आश्वासन दिलं।
त्यांनी आपल्याला पत्र पण दिलेलं आहे की मुलांचं नुकसान होऊ देणार नाही, त्याच्यामुळे काही हे करता येणार नाही आपल्याला. शिक्षक सध्या नाही आहेत तर आपण दुसरीकडच्या अतिरिक्त शिक्षकांना देण्याचा आपण हे करून प्रस्ताव ठेवून करता येईल. म्हणजे राजेश कोठे प्रशालेत शिकणाऱ्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही असं आश्वासन सरकारी अधिकाऱ्यांनी दिलंय खरं, पण आम्ही आश्वासनावरच स्वस्थ बसणार नाही. मुलांचं शैक्षणिक वर्ष पूर्ण व्हावं यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत. शेवटी सवाल गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काचा आहे. झी हेल्पलाईनसाठी सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.